श्रीराम समर्थ. सार्थ श्रीदास बोध दशक 5वा समास 3. शिष्य लक्षण. सद्गुरु कृपे चेनी बळे अपरोक्ष ज्ञानाचे नि उसाळे मायेसहित ब्रह्मांड सगळे दृष्टीस नये. सद्गुरु कृपेच्या जोरावर सत्शिष्याला आत्मसाक्षात्कार होतो. आत्म्याचे प्रत्यक्ष ज्ञान होते. ते ज्ञान त्याच्या अंतःकरणात जिवंतपणे उसळत राहिल्याने मायेसकट सारे प्रचंड विश्व खरेपणाने त्याला दिसत नाही. आत्मज्ञानाने तो इतका भरून जातो की आत आणि बाहेर जिकडे तिकडे आत्मस्वरूपा वाचून इतर काही त्याला दिसतच नाही. ऐसे सच्चिष्याचे वैभव सद्गुरु वचनी दृढभाव तेणे गुणे देवराव स्वयेची हाती. उत्तम शिष्याचे ऐश्वर्य आणि ज्ञान वैभव अशा प्रकारचे असते. सद्गुरूच्या शब्दांवर त्याचा अढळ विश्वास असतो. त्यामुळे तो सतशिष्य स्वतःच ईश्वर स्वरूप बनून जातो. तात्पर्य, मी ब्रह्म आहे या दिव्य अवस्थेला सत्शिष्य पोहोचतो. अंतरे अनुतापे तापले तेणे अंतर शुद्ध झाले पुढे सद्गुरु वचने निवाले सच्शिष्य ऐसे. शिष्य समुदायामध्ये सत्शिष्य कसे वेगळे पडतात याचे वर्णन ऐकावे. ज्याचे अंतःकरण पश्चातापाच्या आगीने पोळते ते निर्मल होते, शुद्ध बनते, पण ते तापलेले अंतःकरण सद्गुरूच्या बोधवचनाने शांत होते. सतशिष्याची अवस्था ही अशी असते. लागता सद्गुरु वचन पंथे झाले ब्रह्मांड पालथे तरी जयाच्या शुद्ध भावार्थे पालटन धरीजे. सद्गुरूने सांगितलेल्या मार्गाने साधना करीत असता सारे ब्रह्मांड पालथे पडण्याचा प्रसंग आला तरी सद्गुरूच्या वचनावर असलेला सतशिष्याचा शुद्ध अढळ विश्वास यत्किंचितही मागे पुढे होत नाही. शरण सद्गुरूस गेले सच्शिष्य ऐसे निवडले क्रिया पालटे झाले पावन ईश्वरी. अशा रीतीने जे खरे खरे सद्गुरूला शरण जातात तेच सत्शिष्य म्हणून निवडले जातात. त्यांच्यामध्ये आत बाहेर बदल होतो व ते ईश्वर स्वरूप बनून पवित्र होऊन जातात. सद्गुरूने सांगितलेले साधन मनापासून करता करता सत्शिष्य मानवतेकडून देवत्वाकडे झपाट्याने वाटचाल करतो. अर्थात त्यामुळे त्याच्यामध्ये आमूलाग्र बदल होत जातो. तो सर्व दृष्टीने मोठा निर्मल व पवित्र बनून जातो. ऐसा सद्भाव अंतरी तेची मुक्तीचे वाटे करी येरमाईक वेशधारी असत्शिष्य. सत्शिष्यांच्या चित्तामध्ये जशी अढळ श्रद्धा असते त्यामुळे तो मोक्षाचा हक्कदार होतो. बाकीचे शिष्य नुसते शिष्याचा वेश पांघरणारे लबाड वाईट शिष्य समजावे. वाटे विषयांचे सुख परमार्थ संपादने लौकिक देखो वेखी पडत मूर्ख शरण गेले. यापुढील 16-17 ओव्यांमध्ये श्री समर्थांनी नामधारी शिष्यांचे वर्णन केले आहे. त्यांच्या मनामधून प्रपंचाचे प्रेम कमी झालेले नसते. किंबहुना प्रापंचिक वासना फलित व्हाव्या यासाठीच ते शिष्य बनतात. असे हे पडत मूर्ख विनोदासाठीच परमार्थ करतात. जे पडत मूर्ख असतात त्यांना मनातून इंद्रिय भोगांमध्ये सुख वाटत असते. केवळ लौकिकासाठी ते परमार्थ करतात. आपण परमार्थी आहोत याचे प्रदर्शन करण्यासाठी ते सद्गुरूला शरण जातात. जाली विषयी वृत्ती अनावर दृढ धरिला संसार परमार्थ चर्चेचा विचार माळीन झाला. वासना तृप्त करण्यासाठी इंद्रिय भोगांमध्ये ते यथेच्छ रमतात. त्यांना प्रपंचाचे घट्ट प्रेम असते. त्यामुळे परमार्थामधील सूक्ष्म विचार त्यांना आकलन होत नाही. सारखी बहिर्मुख वृत्ती राहिल्याने त्यांना भगवंताबद्दलचे विचार करता येत नाहीत. मोड घेतला परमार्थाचा हव्यास धरिला प्रपंचाचा भार वाहिला कुटुंबाचा काबाडी झाला. पडत मूर्ख माणूस परमार्थाकडे वळतो खरा, परंतु त्याचे मन प्रपंचात अडकलेले असते. प्रापंचिक वासनांनी भरून गेलेले असते. त्यामुळे कुटुंबाचे ओझे वाहता वाहता हमालाप्रमाणे त्याची अवस्था होते. मानिला प्रपंची आनंद केला परमार्थी विनोद भ्रांत मूढ मतिमंद लोधला कामी.
त्याचे खरे सुख प्रपंचात गुंतलेले असते. केवळ करमणुकीसाठी तो परमार्थ करतो. भ्रमात राहणारा मूर्ख व मंद बुद्धीचा तो माणूस वासनेमध्ये अडकलेला असतो. सुकर पुजले विलेपणे, म्हैसा मर्दिला चंदने, तैसा विषयी ब्रह्मज्ञाने विवेके बोधिला. एखाद्या डुकराला सुगंधी लेप लाविला किंवा एखाद्या रेड्याला चंदनाचा लेप चोळला तर त्यांना त्याची किंमत कळत नाही. त्याचप्रमाणे वासनेत गुरफटलेल्या माणसाला ब्रह्मज्ञान सांगितले आणि आत्मानात्म विवेक शिकविला तर त्याची किंमतच कळत नाही. रासभ उकरडा लोळे, तयासी परमळ सोहळे, उलुक अंधारी पळे तया केवी हंस पंगती. उकिरड्यामध्ये म्हणजे अत्यंत दुर्गंधीमध्ये लोळणाऱ्या गाढवाला सुगंधाचा आनंद आकलन होत नाही किंवा अंधारामध्ये जीवन जगणाऱ्या घुबडाला सूर्यप्रकाशात विहार करणाऱ्या हंसाच्या मुक्त जीवनाची कल्पना येऊ शकत नाही. तैसा विषय दरीचा बराडी घाली अधपत्नी उडी, तयास भगवंत आवडे सत्संग कैचा. त्याचप्रमाणे इंद्रियांच्या द्वारांशी वसलेल्या ईदृश्य भोगांच्या भिकाऱ्याला भगवंताची आवड असत नाही, सत्संगाची किंमत कळत नाही. तो सतत इंद्रिय भोगांच्या घाणीत उडी घेतो, खाली घसरतो. वरती करून दाताळी स्वानपुत्र हाडे चगळे, तैसा विषयी तळमळे विषयी सुखा कारणे. थोबाड वर करून एखादे कुत्रे ज्याप्रमाणे हाडे चगळण्यात आनंद मानते, त्याचप्रमाणे इंद्रियाधीन माणसाला इंद्रिय भोगात आनंद वाटतो. इंद्रिय सुखासाठी तो बेचैन असतो. तया स्वानमुखी परमान्न की मर्कटास सिंहासन, तैसे विषय शक्ता ज्ञान जिरेल कैचे. त्या कुत्र्याच्या तोंडात उत्तम अन्न घातले तर ते त्याला रुचत नाही किंवा एखाद्या माकडाला सिंहासनावर बसविले तर ते त्याला सोसत नाही. त्याचप्रमाणे इंद्रियासक्त माणसाला आत्मज्ञान पचत नाही. रासभे राखता जन्म गेला तो पंडितांमध्ये प्रतिष्ठिला, नवचे तैसा आशक्ताला परमार्थ नाही. गाढवे राखता राखता त्यांच्या संगतीत ज्या कुंभाराचा जन्म जातो त्याला विद्वानांच्या सभेत बसविले तर ते त्याला मानवत नाही. त्याचप्रमाणे इंद्रिय भोगांमध्ये गुंतलेल्या माणसाला परमार्थ साधत नाही. मिळाला राजहंसाचा मेळा, तेथे आला डोंबकावळा, लक्षूण विष्ठेचा गोळा हंस म्हणवी. राजहंसाच्या समुदायामध्ये एक डोमकावळा शिरला. त्याचे लक्ष सगळे विष्ठेच्या गोळ्यावर आणि तो स्वतःला हंस म्हणवू लागला. तैसे सज्जनाचे संगती विषयी सज्जन म्हणवीती, विषय आमेध्य चिंती गोळा लक्षिला. त्याचप्रमाणे संतांच्या संगतीत राहून इंद्रियदास स्वतःला संत म्हणून घेतात, परंतु त्यांचे सगळे लक्ष इंद्रिय भोगरूपी घाणीमध्ये गुंतलेले असते. काखे घेऊन या दारा म्हणे मज संन्यासी करा, तैसा विषयी सैरावरा ज्ञान बडबडी. बायकोला बगलेत घेऊन मला संन्यास द्या असे जर कोणी म्हणाला तर ते तसे अर्थहीन असते. तसे इंद्रियासक्त माणूस अव्वाच्या सव्वा ज्ञान बडबडतो. असो ऐसे पडत मूर्ख, ते काय जाणती अद्वैतमुख, नारकी प्राणी नरक भोगती स्वैष्ठा. असो अशा पडत मूर्खांना भगवंताशी एकरूप होण्याचे सुख कळणे शक्य नसते. घाणीतील किड्यांना घाणीमध्येच मोठा आनंद वाटतो. ते अगदी स्वच्छेने घाणीत रमतात. वेशेची करील सेवा, तो कैसा मंत्री म्हणावा, तैसा विषयदास मानावा भक्तराज केवी. वेशेची सेवा करणारा माणूस राज्य सकट हाकणारा राजाचा प्रधान होऊ शकत नाही. त्याचप्रमाणे जो इंद्रियांचा गुलाम आहे तो उत्तम भगवत भक्त कसा होऊ शकेल. तैसे विषयी बापुडे, त्यास ज्ञान कोणीकडे, वाचाळ शाब्दिक बडबडे वरपडे झाले. त्याचप्रमाणे जे लोक इंद्रिय सुखापुढे लाचार होतात त्यांना आत्मज्ञान होणे कसे शक्य आहे. ते नुसता वाचाळपणा करतात, नुसते शाब्दिक ज्ञान बडबडून जगात मिरवतात.
ऐसे शिष्य परमनष्ट, कनिष्ठांमध्ये कनिष्ठ, हीन, अविवेकी आणि दृष्ट, खळखोटे, दुर्जन असे जे शिष्य असतात ते अतिशय वाया गेलेले, हलक्यातील हलके, हीन, अविवेकी, दृष्ट, दुर्जन, खळ आणि खोटे असतात. ऐसे जे पाप रूप दीर्घदोषी वज्रलेप, तयास प्राश्रित अनुताप उद्भवता आहे. येथे प्रश्न असा येतो की या असत शिष्यांची वाट काय? यांना सत्शिष्य बनण्यासाठी काही उपाय आहे किंवा नाही? अशा शिष्यांना तरण्याचा उपाय आहे. पश्चाताप होऊन जर ते सद्गुरूला पुन्हा शरण गेले तर सद्गुरूच्या कृपाबळाने त्यांच्यामध्ये पालट होतो. असे जे पापमय शिष्य असतात, फार दिवस दोषरूप जीवन जगल्याने त्यांचे दोष अतिशय घट्टपणे मनात बसलेले असतात. त्यांना जर खरा पश्चाताप झाला तर तेच प्रायश्चित्त होते. अनुतापाच्या आगीने त्यांचे दोषरूपी मल जळून जातात आणि अंतःकरण निर्मल होऊन जाते. तेही पुन्हा शरण जावे, सद्गुरूस संतोष व्हावे, कृपादृष्टी झालिया व्हावे पुन्हा शुद्ध. त्यांनी सद्गुरूंना पुन्हा शरण जावे, त्यांना प्रसन्न करावे, त्यांची कृपा संपादन करावी आणि शुद्ध होऊन जावे. स्वामी द्रोह जया घडे तो यावश्चंद्र नरकी पडे, तयास उपावची न घडे स्वामी तुष्टल्या वाचूनी. ज्याच्याकडून गुरुद्रोह घडतो म्हणजे जो गुरुचा द्वेष करतो आणि विश्वासघात करतो तो कायमचा नरकात पडतो. सद्गुरूंना प्रसन्न करण्याखेरीज द्रोहाचा परिणाम टाळण्यास दुसरा उपाय नाही. स्मशान वैराग्य आले म्हणून लोटांगण घातले, तेणे गुणे उपतिष्ठले नाही ज्ञान. पूर्वी हातून घडलेल्या चुकांचा पश्चाताप झाला, सद्गुरूला पुन्हा शरण गेला आणि त्यांना प्रसन्न करून कृपा करून घेतली की सत्शिष्य होण्याचा मार्ग मोकळा झाला. येथपर्यंत बरेच शिष्य मजल मारतात, पण पुढे सद्गुरूंना चिकटून राहून त्यांनी सांगितलेले साधन करण्यासाठी लागणारी एकनिष्ठा थोड्याच शिष्यांच्या ठिकाणी आढळते. त्यामुळे पश्चाताप आणि शरणागती स्मशान वैराग्याप्रमाणे तात्पुरती ठरतात. शिष्य वाया जातो, त्याला परमार्थ साधत नाही. एखाद्या शिष्याला खरा पश्चाताप होतो आणि तो सद्गुरू पुढे लोटांगण घालतो, पण त्याची ती मनाची स्थिती स्मशान वैराग्याप्रमाणे फार काळ टिकत नाही. अर्थात अशा तात्पुरत्या शरणागतीने त्याला आत्मज्ञान होत नाही. श्रीराम समर्थ.